तथागत गौतम बुद्ध वारकऱ्याला भारेकरी मावळे बनून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाठवणारे संत तुकाराम महाराज, ऐसा चाहू राज में जहां सबन को मिले अन्न, छोटे बड़े बैठे सब समान, रविदास रहे प्रसन्न असे म्हणणारे संत रविदास स्वतःच्या बायकोचे कुंकू पुसून सह्याद्रीच्या कड्या कापऱ्यातून धावत तलवारीच्या टोकावर भूमिपुत्राचं राज्य प्रस्थापित करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खतले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले असा बहुजनांना महामंत्र सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, घराघरातून झोपडी झोपडीतून ज्ञानाचा दीप पेटवणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे संविधान या देशाला बहाल करणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घोड्याच्या पाठीवर आपली मान आणि हातात तळपती तलवार घेऊन इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या छातडावर टिचून 29 वर्ष राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, अंगावरती चिंध्या नेसून शब्दाचं सोनं वाटणारे संत गाडगे बाबा, गुलामगिरीच्या या चिखलामध्ये ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर, घे बिनीवरती घाव, मला सांगून गेले भीमराव असे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी गावातील सर्व समाज बांधव, माता भगिनी आणि ज्या ज्या ठिकाणी माझा आवाज पोहोचत आहे त्या सर्व गावकरी आणि माझ्या माता भगिनींनो, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती आपण का साजरी करतो? राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी कोणत्या उद्देशासाठी संघर्ष केला, तो उद्देश काय होता, तो उद्देश आपल्याला समजावा यासाठी जयंती आहे. जो उद्देश अहिल्या मातेचा होता तो उद्देश आपला बनावा यासाठी अहिल्या मातेची जयंती आहे. आता गवते सरांनी, कल्याण अबूज साहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर जयंतीचा उद्देश आपल्याला सांगितलेला आहे. 350 पावणे 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती, जिकडं तिकडं अन्याय, अत्याचार, दिवसा ढवळ्या महिलांची आबरू लुटल्या जायची, शेतकऱ्याचं उभं पीक एका क्षणामध्ये नष्ट केल्या जायचं, मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या शाया महाराष्ट्राच्या मातीमध्ये थया थया नाचत होत्या. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की शिवबा जा, लढा आणि स्वतःचं राज्य निर्माण करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी येसाजी, तानाजी, सूर्याजी, मदारी, मेहतर या 18 पगड मावळ्यांना एकत्रित केलं आणि बहुजनाचं स्वराज्य निर्माण केलं. जनरेटर नाही का? थांबायचं थोडं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची भगवी पताका अटक पासून कटक पर्यंत फडकवण्याचं काम राजे मल्हारराव होळकरांनी केलंय आणि त्या मल्हारराव होळकरांचा वारसा चालवण्याचं काम राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी केलंय. बांधवांनो, या ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी महामानवांच्या जयंती निमित्त जातो, मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात की तुम्ही मराठा आहात का? ज्यावेळेस राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात तुम्ही धनगर आहात का?
ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात तुम्ही बौद्ध आहात का? मी ज्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात तुम्ही मातंग आहात का? पण ज्यावेळेस मी माणुसकी या विषयावर बोलतो त्यावेळेस एकही मला विचारत नाही की तुम्ही माणूस आहात का? महामानवांचं काम हे कोणत्याही एका जातीसाठी नव्हतं. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचं काम हे जाती धर्माच्या पलीकडचं काम होतं. इथल्या शेतकऱ्यासाठी इथल्या गोरगरिबासाठी अहिल्या मातेचं काम होतं. आज गोदावरी आहे, त्या गोदावरीच्या कडेनं घाट आहेत आणि त्या घाटेच्या कडेला महिला धुणं धुण्यासाठी जातात. काय त्या महिलाच्या त्या घाटावर काय फक्त धनगराच्या महिला धुणं धुतात का? तर सर्व जाती धर्माच्या महिला त्या ठिकाणी धुणं धुतात. अहिल्या मातेचं काम हे सर्व जाती धर्मासाठी होतं. बघा ज्या वेळेस या देशामध्ये बाबरी मस्जिद पाडल्या गेली, या देशामध्ये सगळीकडे हिंदू मुस्लिम वातावरण होतं. हिंदू मुस्लिम दंगल परिस्थिती होती आणि या देशामधली ज्यावेळेस हिंदू मुस्लिम दंगल शांत झाल्यानंतर एक टीव्ही मीडियावाला इंदोर महेश्वर या ठिकाणी गेला आणि 80 वर्षाच्या एका मुस्लिम माणसाला विचारू लागला की ज्या वेळेस या देशामध्ये हिंदू मुस्लिम परिस्थिती होती त्यावेळेस इंदोरची आणि महेश्वरची काय परिस्थिती होती. त्यावेळेस ते 80 वर्षाचे मुस्लिम व्यक्ती त्या मीडियावाल्याला सांगू लागले की ज्या वेळेस या देशामध्ये हिंदू मुस्लिम परिस्थिती होती त्यावेळेस इंदोरला आणि महेश्वरला हिंदूच्या सणामध्ये हिंदूच्या दिवाळीमध्ये मुस्लिम सहभागी होत होता आणि मुस्लिमच्या ईद मध्ये हिंदू सहभागी होत होता. या इंदोर आणि महेश्वरला कसलीही दंगल झाली नाही, कसलाही धार्मिक दंगल झाली नाही. आणि त्या मीडियावाल्याने त्या 80 वर्षाच्या मुस्लिम माणसाला विचारलं की याचं कारण काय. त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं की राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी इथल्या लोकांना समतेचा विचार दिला म्हणून इथं दंगल झाली नाही. बघा या फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सांगणारे या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आम्हाला आमच्या हक्कासाठी लढावं लागत आहे. स्वातंत्र्याच्या 77 वर्षापासून इथला धनगर समाज एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा ही मागणी करत आहे. पण स्वातंत्र्याच्या 77 वर्षापासून इथल्या धनगराचे मत घेतल्या जातात, प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिल्या जात आहे, पण धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवला जात नाही. बघा शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी मिटवला जात नाही. ज्या वेळेस आमचा शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, कापूस पिकवतो आणि तो कापूस ज्यावेळेस घरी आणतो त्यावेळेस हे सरकार विदेशामधून कापसाच्या गाठी आयात करत आहे. आणि कापसाच्या गाठी आयात केल्यामुळं आमचा 14-15 हजार जाणारा कापूस 7,000वर येतो. आमची सोयाबीन ज्यावेळेस शेतकऱ्याची घरामध्ये येते त्यावेळेस हे सरकार बाहेर देशामधून आयात करतो आणि त्यामुळं आमची 11-12 हजार जाणारी सोयाबीन 4,000वर येते. म्हणून आमचा शेतकरी अडचणीत सापडतो. शेतकऱ्याला हातामध्ये दावं घेऊन लिंबाला लटकावं लागत आहे. या स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आमच्या शेतकऱ्याच्या त्या मुलीला बसला पास नाही म्हणून हत्या करावं लागते. लातूर जिल्ह्यामध्ये व्हायरल झाला होता. एक शेतकऱ्याच्या माणसाला हातामध्ये विषाची बाटली घेऊन विष पेतो आणि सांगतो की देवा मला या शेतकऱ्याच्या जन्माला परत घालू नको, आणि विष पिऊन तो आपलं जीवन संपवत आहे. या शेतकऱ्याचे गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे इथल्या लोकांचे मत घेतल्या जातात, त्यांना आश्वासन दिल्या जातात, पण त्यांच्याबद्दल एक शब्दही या संसदेमध्ये विधानसभेमध्ये
हे आपण ज्यांना निवडून दिलंय ते बोलत नाही. आपण काय करतो, कोणत्यातरी पक्षाचे झेंडा आपल्या मोटरसायकलला बांधतो आणि मिरवतो, त्याचा प्रचार करतो. आणि तो नेता काय करतो, आपल्या मतावर संसदेमध्ये जातो, विधानसभेमध्ये जातो. पण कशासाठी जातो? त्यांचे लेकरं मोठे करण्यासाठी. लाखो करोडोची प्रॉपर्टी जमा करण्यासाठी, 2-2 लाख रुपये पगार घेण्यासाठी, 1.5 लाख रुपये पेन्शन घेण्यासाठी, पुन्हा गोर गरीब कष्टकऱ्याच्या टाळवरला लोणी खाण्यासाठी तो संसदेमध्ये जातो, विधानसभेमध्ये जातो. पण आपल्याबद्दल, आपल्या लेकरा बाळाबद्दल एक शब्दही बोलत नाही. या महाराष्ट्रातल्या 62,000 जिल्हा परिषदा बंद केल्या, एकही बोलत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अबुल साहेब बोलताना सांगितलं की धनगर समाजाचा काय इतिहास होता, का शेळ्या मेंढ्या राखू लागला. अहो, एकेकाळी राज्यकर्ते असलेला हा धनगर समाज आहे. एकेकाळी दोन्ही हातांना देणारा धनगर समाज आज 2 हात पसरून पक्षाचे तिकीट, आरक्षण, आर्थिक मदत ही मागण्याची वेळ आली. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. ते गरुडाचं अंड असतंय आणि ते गरुडाचं अंड कोंबडीच्या अंड्यामध्ये ठेवल्या जात आहे. आणि ज्या वेळेस त्या कोंबडीच्या अंड्यामधून कोंबडीचे पिल्ले बाहेर येतात, त्यावेळेस गरुडाच्या अंड्यातून सुद्धा ते गरुडाचं पिल्लू बाहेर येत आहे. जसेही ते कोंबडीचे पिल्ले चालायला लागतात, ते गरुडाचं पिल्लू सुद्धा त्या कोंबडीच्या पिल्ल्याबरोबर चालायला लागतंय. आणि उंच भरारी घेणारा गरुड त्या ठिकाणी खाली जमिनीवर पाहतो आणि बघतो तर हे गरुडाचं पिल्लू इथं जमिनीवर काय करत आहे, म्हणून तो गरुड खाली येतो आणि त्याला म्हणतो की तुझी जागा जमिनीवर नाही, चल आकाशामध्ये आहे, चल माझ्या बरोबर. त्यावेळेस तो गरुडाचं पिल्लू म्हणतोय की मला तुझ्या बरोबर यायचं नाही, मला इथंच राहायचं आहे. तो गरुड एकदा येतो, 2दा येतो, 3दा येतो, त्याला सारखं म्हणतो की तू चल माझ्या बरोबर, ते येत नाही. मग 4थ्या वेळेस तो गरुड त्या गरुडाच्या पिल्ल्याजवळ येतो आणि म्हणतो की चल माझ्या बरोबर. आणि तो गरुडाचा पिल्लू म्हणतो की एवढ्या माझ्या बरोबर आला, मला चल म्हणत आहे तर मी एक वेळेस ह्याच्या सोबत गेलं पाहिजे. आणि तो गरुडाचं पिल्लू त्याच्या बरोबर जायला निघत आहे, त्या गरुडा बरोबर बघत आहे. पण त्या गरुडाच्या पिल्ल्याला धनगर समाज सुद्धा हीच परिस्थिती झाली आहे. आपण आपली ओळख आपण विसरलेलो आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज नवीन इतिहास घडवू शकत नाही. मग काय होता आमचा इतिहास? एकदा राजे मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे हे पुण्याला जात असताना चोंडी या गावी मुक्कामी थांबले. आणि मुक्कामी थांबल्यानंतर त्यांना तहान लागते आणि तहानलेल्या अवस्थेमध्ये त्यांना एक 8 वर्षाची आयल्यामाई दिसते. आणि आयल्यामाईला मल्हारराव म्हणतात की मुली मला 1 ग्लास पाणी मिळेल का? त्यावेळेस 8 वर्षाच्या आयल्यामाई म्हणतात की पाणी पाजण्या अगोदर 2 घास जेव घालणे हा आमचा धर्म आहे. आणि मल्हाररावांना घरी घेऊन जातात आणि आयल्यामाई त्यांना पिठलं भाकर खाऊ घालतात. आणि मल्हारराव ठरवतात की ही मुलगी आपली सून झाली पाहिजे. आणि आयल्यामाईचे वडील मानकोजी शिंदे यांच्याकडे ते मागणी घालतात की तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून द्या. त्यावेळेस मानकोजी शिंदे कसलाही विचार न करता ते होकार देतात. आणि खंडेरावांचा आणि आयल्यामाईचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्याच्या भिडे वाड्यासमोर, पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर आयल्या मातेचा आणि खंडेरावाचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर आयल्यामाई इंदोरला जातात. आणि इंदोरला गेल्यानंतर बघा मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सासू गौतमामाई यांनी आयल्यामाईला काय शिक्षण दिलंय बघा. आज जर नवीन सून आली
तर आपण त्या नवीन सुनाला काय शिकवतो की हे तुझं शेत आहे, तुझी सासू खूप कडक आहे, उठल्या उठल्या तिला नाश्ता लागतो, चहा लागतो, त्याच्यामुळं तिला सासूला चहा करून द्यायचा, सासऱ्याला पण सकाळी नाश्ता करून द्यायचा, हे आपण नवीन आलेल्या सुनेला शिकवतो. पण राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर आणि माता गोतमाबाई यांनी अहिल्याबाईला काय शिकवलंय? घोड्यावर कसं बसायचं, तलवार कशी चालवायची, भाला कसा फेकायचा, हे प्रशिक्षण अहिल्याबाईला मल्हाररावांनी आणि माता गोतमाबाईंनी दिलं. अहिल्याबाईचा स्वतःचा कोश होता, म्हणजे अर्थकोश होता. स्वतःचे पैसे खर्च करण्याचा अधिकार अहिल्याबाईला स्वतःला होता. अहिल्याबाईचा जो कोश होता ते पैसे खर्च करण्याचा अधिकार ते स्वतः त्यांना अधिकार होता. आज जर एखादी बघा थोडं शांत थोडं बोलू नका, 2 मिनिट संपून टाकतो लगेच. तर मी काय म्हणलो आलो की अहिल्याबाई त्याचे कोश होता, स्वतःचे पैसे खर्च करण्याचा स्वतःला अधिकार होता. आज जर एखादी कर्मचारी महिला असेल तर त्या कर्मचारी महिलेचं एटीएम तिच्या नवऱ्याकडे असतंय, तिला पैसे खर्च करण्याचा अधिकार नसतंय. एखादी सरपंच महिला असेल तर सरपंच महिलेला फक्त नावाला ती सरपंच असते, तिचे सगळे अधिकार नवऱ्याला असते. मी आपल्या समोर एक उदाहरण सांगतो. एक खेडगाव असते आणि ग्रामसभा आपल्या गावात होत असेल, होती का नाही? बोला हो का नाही? हा. तर एक ग्रामसभा एका गावामध्ये भरते आणि ग्रामसभा भरल्यानंतर गावातले लोक जमा होतात आणि ते सरपंच महिला असते तिला प्रश्न विचारू लागतात. प्रश्न विचारायला लागतात की आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, हेडमास्तर वेळेवर येत नाही, याचे काहीतरी उपाययोजना करा. त्यावेळेस सरपंच महिला म्हणते आमच्या त्यांना विचारा. एक दुसरा उठतो, एक माणूस म्हणतो की सरपंच बाई आपल्या गावामध्ये नाले आहेत, त्या नाल्याचं पाणी रस्त्यावर येत आहे, त्याचा काहीतरी उपाययोजना करा. त्यावेळेस सरपंच बाई म्हणते आमच्या त्यांना विचारा. तिसरा एक उठतो, म्हणतो की आपल्या गावामध्ये एक दवाखाना आहे, ते डॉक्टर वेळेवर येत नाहीत, आरोग्याच्या कोणत्या सुविधा नाहीत. त्यावेळेस सरपंच महिला म्हणते की आमच्या त्यांना विचारा. आणि एक राग उठतो, ते म्हणतो तुम्ही सरपंच कशाला झाला, सगळं जर त्यांना विचारायचं तुम्ही सरपंच कशाला झाला. त्यावेळेस सरपंच महिला म्हणते की ते बी त्यांनाच विचारा. म्हणजे आपण जिजाऊंचा वारसा सांगतो, सावित्रीमाईचा वारसा सांगतो, अहिल्यामाईचा वारसा सांगतो, पण त्यांचा आदर्श आपण कुठे घेत नाही. पण अहिल्यामाई तसं नव्हत्या. अहिल्यामाई जे चूक आहे त्याला चूक म्हणायच्या, प्रश्न विचारायच्या, खंडेरावांना प्रश्न विचारायच्या, घरातल्या माणसाला प्रश्न विचारायच्या. आज या ठिकाणी माता भगिनी, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी जातो जयंतीला, पण महिलांची संख्या नसते. पण आपण गावकऱ्यांनी पहिल्यांदा आपण जयंतीचं आयोजन केलं, पहिल्यांदा जयंतीचं आयोजन करून सुद्धा या ठिकाणी माता भगिनी उपस्थित राहिल्या. त्यांच्या नावानं सुद्धा आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. माता भगिनींनो, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण उपास तपास बंद केले पाहिजे. बघा, एक मी काय आपल्या म्हणजे असं आपल्या ह्याच्या विरोधात बोलत नाही, पण या प्रथा कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. कारण आपला समाज हे खूप अंधश्रद्धेमध्ये आपलं नुकसान आजपर्यंत झालेलं आहे. आपण त्या वडाच्या झाडाची एक प्रथा आहे, वडाच्या झाडाला बाया 7-7 फेरे मारतात. कशासाठी?
की हाच नवरा 7 जन्म भेटावा म्हणून. अहो ते दारू पितो, दारू पिऊन नाल्यामध्ये लोळत आहे, तरी हा 7 वेळा भेटावा. आपण प्रश्न विचारले पाहिजे. पण एक प्रश्न त्यांना केला पाहिजे, का हो तुम्ही मिळावे म्हणून मी 7 वडाच्या झाडाला चक्रा मारते, मग मी एका जन्मी भेटावे म्हणून एखादी येड्या बाबळीच्या झाडाला तरी चक्कर मारा. आपण असे प्रश्न विचारले पाहिजे. पण आमच्या आईला मातेचा इतिहास खूप मोठा होता. पण आईला मातेचा इतिहास सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने सांगितला. की आईला मातेचा इतिहास काय सांगितला? आईला माता धार्मिक होत्या, पण त्या धर्मांध नव्हत्या, अंधश्रद्धेला कधीही त्या मानत नव्हत्या. आईला मातेनं मंदिरं बांधले, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिला, एवढ्या पुरता आईला मातेचा इतिहास सांगितला जातोय. आज बघा 45च्या वर टेम्परेचर गेलेला आहे. आईला मातेची दूरदृष्टी किती होती की त्या काळामध्ये आईला मातेनं सांगितलं की झाडं लावा. आपण गाडी सावलीला गाडी लावायला जागा बघतो, पण झाड लावायला जागा बघत नाही. म्हणून आईला मातांनी त्या काळात सांगितलं की आपण झाडं लावले पाहिजे. आईला मातेला त्या काळात येणाऱ्या काळामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे, म्हणून त्या काळात सांगितलं की पाणी अडवा, पाणी जिरवा. केवळ सांगितलं नाही तर त्याची अंमलबजावणी केली. पण आईला मातेचा इतिहास आम्हाला आजपर्यंत खोटा सांगितला. बघा आपण टीव्ही बघतो, टीव्ही मध्ये ज्यावेळेस इकडे दिवाळी असेल त्यावेळेस टीव्ही मध्ये दिवाळी असते, इकडे पंचमी असेल त्यावेळेस टीव्ही मध्ये पंचमी असते, इकडे राखी पौर्णिमा असेल तर त्या टीव्ही मधल्या सगळ्या बहिणी भावाला राखी बांधायला जातात. पण ज्यावेळेस आमच्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती असते त्यावेळेस टीव्हीवर साधी एक शुभेच्छेची वळ सुद्धा दाखवल्या जात नाही. आमच्या खंडेरावांचा इतिहास हा कसा सांगितला जातो की खंडेराव प्रचंड व्यसनी होते, दारुडे होते, असा इतिहास सांगितला जातोय. आमच्या महापुरुष इतिहास बदनाम केला जातोय. अहो मल्हाराया असा आवाज जरी ऐकला तरी दुश्मनाचे गावच्या गाव वस पडायचे. त्या मल्हाररावांच्या संस्कारात वाढलेला आमचा खंडेराव व्यसनी कस काय शकतो? दिल्लीच्या बादशाला आपल्या पायापाशी झुकवणारा खंडेराव व्यसनी कसा काय शकतो? ज्या खंडेरावाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते ते खंडेराव व्यसनी कसं काय शकतात? अहो लढता लढता शहीद झाले, लढता लढता शहीद होणारे आमचे खंडेराव बदनाम केले आणि ज्यांनी माफीनामा इंग्रजांना लिहून दिला त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणल्या जात आहे. ज्यावेळेस कुंभेरच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर शहीद झाले, खंडेरावांचा मृत्यू झाला, त्या काळामध्ये सती जायची प्रथा होती. सती जायची प्रथा किती भयानक होती हे आपल्याला सांगणार आहे. बघा आपल्याला एक थोडं जरी स्वयंपाक करताना चटका बसला ना तर आपण ठणाठणा बोंबलतो. पण सती जायची प्रथा म्हणजे बघा नवरा मेल्यानंतर त्या नवऱ्याच्या बायकोला जिवंत चितेमध्ये टाकल्या जायचं. एका बाईला जिवंत जाळणे म्हणजे धर्म मानला जायचा. कसला धर्म? धर्माच्या नावाखाली हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारलेला आहे इथल्या धर्माना. आणि आपण म्हणतो धर्मासाठी. ज्यावेळेस धनगर समाज आरक्षण द्या म्हणतो, आम्हाला शिक्षण द्या म्हणतो, त्यावेळेस ते काय म्हणतात? धर्म खतरे में. अरे ज्या धर्मानं आम्हाला शिक्षण नाकारलं, आमच्या स्त्रियांना जिवंत जाळलं, कसला धर्म? त्या स्त्रियाला त्या नवऱ्याच्या चितेमध्ये जिवंत टाकल्या जायचं आणि त्या बाईचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून ढोल ताशे वाजवल्या जायचं, तिचा आवाज गेला नाही पाहिजे. आणि ती बाई ज्यावेळेस बाहेर पळायचा प्रयत्न करायची त्यावेळेस त्याच्या घरचे लोक घरचे बांबून मध्ये तिला ठोसायचे, असे बांबून मारायचे, जिवंत त्या बाईला जाळायचे. ही प्रथा होती. आणि ही प्रथा आपल्याला कीर्तनामधून महाराज आपल्याला अभिमानानं सांगतात की अशी प्रथा होती, तशी प्रथा होती. आणि आपण त्याच महाराजाला घरून तांदूळ गहू आणून देतात. की जी प्रथा आमच्या महिलांना जिवंत जाळणारी प्रथा होती. जी 5 पांडवाची सांगितले जाते की 5 पांडव होते आणि आपल्या बायकोला डावावर लावलं.
ही काय अभिमानाची गोष्ट आहे काय? ते थोतांड सांगतात आपल्याला आणि आपण त्या महाराजाच्या बोलण्याला आपण टाळ्या वाजवतो आणि आपल्या गावातून त्याला ज्वारी गहू पैसा देऊन त्याला हे करतो. ते आमच्या महापुरुषांनी सांगितलं की खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा. संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य सांगा लोका जरी कडू लागे. मला नका बोलू पुढच्या वर्षी, पण मी खरं सांगणार. एक उदाहरण आपल्याला सांगतो. एक झाडाच्या बुडाला एक खोपा असते आणि ते खोपा असे माणसं असतात आणि एक जण हात घालते त्या खोप्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक इंचू असते आणि ते इंचू असल्यामुळे त्याला चावतंय. मग त्यानं म्हणायला पाहिजे ना इंचू आहे, पण ते काय म्हणते एकट्याला चावून कसं जमणार, मागायला दुसऱ्याला चावला पाहिजे ते इंचू. तो काय म्हणते लय गार लागलं मध्ये. मग दुसरा हात घालतोय त्यानंतर सांगायला पाहिजे ना त्याला चावतंय, त्यानं म्हणा पाहिजे इंचू वा चावायला. ते म्हणते लयच गार लागलं. पण तिसरा हात घालते ते म्हणते गार लागलं. मग आता मी म्हणायचं का आता माझा नंबर आलाय, मी हात घातलाय मला इंचू चावलाय, मी म्हणायचं का लय गार लागलंय? तसं नाही म्हणणार मी म्हणणार याच्यामध्ये इंचू आहे हे चावत आहे. हे सत्य सांगावं लागेल समाजाला. बघा खंडेरावच्या मूर्तीनंतर अहिल्यामाई सती जायला निघाल्या त्यावेळेस मी बोलून आणखी मी सांगा मला कटाळा आला असलं तर खंडेराव ज्यावेळेस मूर्ती झाला त्यावेळेस अहिल्यामाई सती जायला निघाल्या त्यावेळेस मल्हाररावांनी सांगितलं की अहिल्या तू सती जाऊ नको, तूच माझा खंडू आहेस. आणि मल्हारराव ढसाढसा रडायला लागतात. अहिल्यामाई म्हणतात की मामाश्री दुःख आवरा, मी सती जाणार नाही. सती जाऊन कोणता स्वर्ग मिळेल हे काय मला माहित नाही, पण जिवंत राहून इथल्या गोर गरीब कष्टकऱ्यांच्यासाठी मी आयुष्यभर झिजून मरेल, पण मी सती जाणार नाही. अहिल्यामाई सती गेल्या नाही. इथल्या धर्मव्यवस्थेला लात मारली अहिल्यामाईनं. मी मानत नाही म्हणली हे धर्म हे स्वर्ग नरक फिरक मला मान्य नाही, मी जाणार नाही सती. पण अहिल्यामाईच्या दुसऱ्या काही सवती होत्या. खंडेरावाच्या दुसऱ्या 7 पत्नी होत्या. त्यांना सती जावं लागलं. त्या सती गेल्या, त्यांना जिवंत त्या शरणावरती टाकल्या गेलं. त्या पण त्या ज्या मेलेल्या ज्या पत्नी होत्या खंडेरावांच्या त्यांच्या श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मणांनी 2-2 पळ्या पाणी सोडण्यास विरोध केला. अहिल्यामाई म्हणल्या तुम्ही काय विरोध करत आहात, त्यांच्या नावानं 2-2 पळ्या पाणी टाका ना तुम्ही. ते ब्राह्मण म्हणले की तू जर सती गेली असते तर तुझ्या नावानं टाकले असते 2-2 पळ्या, पण त्यांच्या नावानं नाही, कारण तू खरी पत्नी होती. मग अहिल्यामाई त्याच क्षणी कळाल्या की अहिल्यामाई म्हणतात की त्या स्त्रिया त्या पुरुषाबरोबर आयुष्यभर राहिल्या, स्वतःला जिवंत जाळून घेतलं त्या स्त्रियांनी त्या पुरुषासाठी. तुम्हाला काय करायचंय, फक्त 2-2 पळ्या पाणी सोडायचंय. हे जर जमत नसेल तर बंद करा हे थोतांड. आणि अहिल्यामाईनं तो विधी बंद पाडला. अहिल्या मातेनं आपल्या रयतेच्या कल्याणासाठी एकुलत्या एक मुलीला पणाला लावलं. जगाच्या पाठीवर एकमेव शासन करती स्त्री, आपल्या मुलीला पणाला लावणारी एकमेव शासन करती स्त्री अहिल्यामाई होळकर होत्या. त्या ठिकाणी इंदोर महेश्वरच्या मोदी आणि शिंदी त्या प्रांतामध्ये चोर लुटारू व्यापाऱ्याला लुटायचे, त्यांचं साहित्य लुटायचे. त्यावेळेस अहिल्यामाईला तक्रार येऊ लागल्या की म्हणू लागल्या, तिथले लोक म्हणू लागले की तिथले चोर आणि डाकू हे लोक इथल्या व्यापार लुटत आहेत. त्यावेळेस अहिल्यामाईनं एक ताबडतोब दरबार भरवला आणि दरबारामध्ये घोषणा केली की जो कोणी त्या चोर आणि लुटारूचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह लावेल. त्या दरबारामध्ये कुजबूज चालू झाली आणि दरबारामध्ये कुजबूज अशी चालू झाली की त्या चोर आणि लुटारूचा बंदोबस्त करणाऱ्यापैकी जर एखादा हलक्या जातीचा असला तर
अहिल्यामाईला समजलं. अहिल्यामाई म्हणतात की चोर आणि लुटारूचा बंदोबस्त जे करील ते शूरवीर असतो. ते आणि शूरवीर माणसाला कोणती जात नसते. आणि ती कुजबूज बंद झाली आणि एक यशवंत फणसे नावाचा युवक उठला आणि म्हणाला की मासाहेब मी करेल त्या चोर आणि लुटारूचा बंदोबस्त. आणि त्या यशवंत फणसे नावाच्या माणसानं त्या चोर आणि लुटारूचा बंदोबस्त केला. त्यांना अहिल्यामाईच्या दरबारामध्ये हजर केलं. अहिल्यामाईनं त्यांना कोणतीही शिक्षा केली नाही. कुणाला उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या, कुणाला सैन्यामध्ये अहिल्यामाईनं भरती करून घेतलं. जे मारेकरी होते ते पहारेकरी अहिल्यामाईनं बनवले. अहिल्यामाईच्या काळामध्ये अहिल्यामाईच्या डोळ्यासमोर 27 व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे पती खंडेरावांचा मृत्यू झाला, सासरे मल्हाररावांचा मृत्यू झाला, माता गोतमामाईचा मृत्यू झाला, मुक्ताचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांचे जावई यशवंत त्यांचा मृत्यू झाला, मालेरावांचा मृत्यू झाला. मालेरावाच्या 2 पत्नी होत्या, मैना आणि फिरता, त्या लहान लहान, त्यांना सुद्धा सती जावं लागलं. एवढं दुःख अहिल्यामाईच्या डोळ्यासमोर होतं. अशा परिस्थितीमध्ये जे होळकरांच्या राज्यामध्ये पिढ्यानपिढ्या जे चाकरी करायचे, जो चंद्रचूड नावाचा जो व्यक्ती होता तो होळकरांचा दिवाण होता. तो दिवाण त्याच्या मनामध्ये पाप आलं आणि तो अहिल्यामाईला जाऊन भेटला आणि अहिल्यामाईला म्हणला की मातोश्री, आपल्या राज्यामध्ये आता एकही पुरुष उरला नाही, त्यामुळे तुम्ही काय करा म्हणला, माझा मुलगा दत्तक घ्या. त्यावेळेस अहिल्यामाई म्हणतात की ज्यांनी या स्वराज्य निर्माण करण्यासाठी, हे राज्य निर्माण करण्यासाठी आपलं रक्त सांडलंय, त्या मल्हाररावांची मी सून आहे, त्या खंडेरावांची मी पत्नी आहे, त्या मालेरावांची मी आई आहे. त्यामुळे मीच हे राज्य सांभाळणार. पण तो चंद्रचूड एवढ्यावर थांबला नाही. त्या चंद्रचूडानं राघोबा पेशव्याला पत्र पाठवलं आणि सांगितलं की आता होळकरांच्या घरामध्ये एकही पुरुष उरला नाही, त्यांचं राज्य आपण आता मिळवलं पाहिजे, त्यांच्यावर आपण आक्रमण केलं पाहिजे. हे पत्र त्या राघोबा पेशव्या जवळ पोहोचायच्या अगोदर अहिल्यामाईला समजलं. कारण अहिल्यामाईच्या काळामध्ये गुप्तहेर खातं होतं. हे त्या चंद्रचूडाला माहित नव्हतं. गुप्तहेर खात्यामध्ये कोण आहे त्या राघोबा पेशव्याला माहित नव्हतं. आणि राघोबा पेशवा 40,000 सैन्य घेऊन तयार झाला. त्यावेळेस अहिल्यामाईनं इकडं 5,000 महिलांची फौज तयार केली आणि अहिल्यामाईनं एक चाल केली. अहिल्यामाईला माहित होतं की जे लोक मनानं हरतात ते रणांगणामध्ये कधीही जिंकू शकत नाही. म्हणून अहिल्यामाईनं त्याला मनानं हरवण्यासाठी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की राघोबा, तू माझ्याशी लढण्यासाठी येत आहेत, ये, आम्ही तयार आहोत, पण तुझ्या सोबत लढण्यासाठी एकही पुरुष नसणार आहे, सर्व महिला असणार आहे. आणि पुढे लिहिलं की हे स्वराज्य आहे, त्या स्वराज्यासाठी माझं रक्त जरी सांडले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या देशद्रोही पेशव्याचे कपट कारस्थान चालू देणार. मी जरी हारले तरी माझा जय जयकार होणार आहे, पण तू जर माझ्या हातून हारला तर तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. हे पत्र ज्यावेळेस राघोबा पेशव्यानं वाचलं, राघोबा पेशवा थरथर थरथर कापायला लागला फक्त पत्र वाचून. एवढा दरारा आमचा अहिल्यामातेचा होता. हा इतिहास आपण वाचला पाहिजे. हा स्वाभिमानी इतिहास आपण वाचला पाहिजे. पुण्यामध्ये एक हडपसर आहे, आपले महापुरुष
आपण साधारण महापुरुषांचे वारसदार नाही आहोत. ते पुण्यामध्ये हडपसर आहे, ते हडपसर नाव उगाच पडलं नाही. ज्या वेळेस विठोजी होळकरांना पेशव्यांनी, बाजीराव पेशव्यांनी हातीच्या पायी देऊन मारलं, त्या विठोजी होळकरांची बायकोच्या हातामध्ये लेकरू होतं आणि त्या पेशव्यांना विनवणी करू लागली की माझ्या नवऱ्याला मारू नका, पण हातीच्या पायी बांधलं आणि त्या हातीला मारायचे. हाती पुढे चलायचा, ते अंग हाड रागो त्या ह्याचे विठोजी होळकरांचे मांस गळून खाली पडायचं. त्या विठोजी होळकरांची पत्नी टाहो पडून तिचा मृत्यू झाला. विठोजी होळकरांचा मृत्यू झाला. त्या पेशव्यांचा बदला घेण्याचं यशवंतराव होळकरांनी ठरवलं आणि यशवंतराव होळकर 6 महिने जंगलामध्ये राहिलं आणि तिथं आदिवासी समाजाला तिथं जमा केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी सैन्य गोळा केलं आणि पुण्यामध्ये आले आणि पेशव्याला एवढं मारलं की हडपसर जे नाव पडलंय ना, एवढे हाड तिथं पाडले होते पेशव्यांचे. सगळीकडे हाडाचा पसरा केला होता, म्हणून ते हडपसर नाव पडलेलं आहे. उगाच हडपसर नाव पडलेलं नाही. तर बाजीराव पेशवा पळून गेला तर परत पुण्यामध्ये आला नाही. हा होळकरांचा इतिहास आहे, हा धनगरांचा इतिहास आहे. बघा, आमच्या सावित्रीमाईचा काय इतिहास होता, महात्मा फुलेंचा काय इतिहास होता, हे सुद्धा माहीत झालं. आपण कोण्यातरी देवाला काय नवस बोलतो की माझं लेकरू 10वीला पास होऊ दे, माझं लेकरू 12वीला पास होऊ दे, चांगले मार्क भेटू दे. काय पास होणार आहे? आमच्या जिल्ह्यामध्ये बंडू जाधव नावाचे खासदार आहेत. त्या बंडू जाधव नावाच्या खासदाराने प्रदीप मिश्रा नावाचा महाराज आणला. लाखो करोडो त्यांना खर्च केला आणि महाराज काय सांगतो की तुम्हाला अभ्यास करायचीच गरज नाही म्हणला. लेकरांना काय करा म्हणला, एक बेल घ्या म्हणला, एक लोटाभर पाणी घ्या, सकाळी सकाळी महादेवाच्या पिंडीवर टाकायचं आणि ते बेल त्या महादेवाच्या पिंडीला चिटकायचं म्हणला. त्या लेकराला अभ्यास करायची गरज नाही म्हणला, आपोआप पास होणार. आणि ह्याच पेपरला होती, ह्याच 10वीला नापास झाली मुलगी ह्याची, त्याच प्रदीप मिश्राची. आणि आपल्याला काय सांगतो की तुम्ही महादेवाच्या आमच्या गावाला जसं ते महिला तिथे गेल्या त्याने ऐकलं, लाईनच लागली 4 वाजल्यापासून, रानात बी जायना, काहीच करणार, त्या महादेवाची तिकडे लाईनच सगळी. म्हणजे आपल्याला चुकीच्या पद्धतीने आपल्याला इतिहास म्हणजे त्या महाराजाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे, म्हणून आम्हाला गुलाम केलं जात आहे. कोण्यातरी देवाला नवस बोलल्यानं, कोण्यातरी महादेवाच्या पिंडीला बेल चिटकल्यानं, पाणी टाकल्यानं आपले लेकर पास होणार नाही. किंवा आपल्या ज्या आज मुली, आज महिला डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, प्राध्यापक झाल्या, कलेक्टर झाल्या, कोण्यातरी देवाला नवस बोलला, ते देव पावला म्हणून झालेला नाही. आमच्या सावित्रीमाईना अंगावर शेण दगड झेलले, त्या सावित्रीमुळे झाले. महात्मा फुलेंचा इतिहास आपल्या समोर मी सांगणार आहे. त्या महात्मा फुले यांचे एक मित्र होते, त्यांचे वर्गमित्र होते सखाराम परांजपे नावाचे. ते सखाराम परांजपेच्या लग्नामध्ये महात्मा फुले गेले आणि महात्मा फुले त्या लग्नामध्ये गेल्यानंतर त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हा मुलगा आपल्या लग्नामध्ये कसा आला, हा शूद्र आहे आणि हे शूद्र आपल्या लग्नामध्ये आला नाही पाहिजे, म्हणून महात्मा फुलेंना लाथा मारून त्या वरातीमधून बाहेर हाकलला. महात्मा फुलेंना जात माहित नव्हती, काय नव्हती. महात्मा फुले 8वीला होते. महात्मा फुलेंना प्रश्न पडला की मला या लग्नातून, या वरातीतून का हाकलला. महात्मा फुले साधारण नव्हते. महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले हे आजचा जे अंबानी का, त्या काळचे एवढे श्रीमंत होते, त्यांचा फुलात व्यापार होता, एवढे श्रीमंत होते. आणि महात्मा फुलेंना वाटते की मला का हाकलला. अहो, ज्या लग्नामध्ये गेलो होतो त्या लोकांनी जे कपडे घातले होते त्या कपड्यापेक्षा माझे कपडे भारी होते.
त्यांना नाक आहे मला नाक आहे, त्यांना डोळे मला डोळे, त्यांना कान आहे मला कान आहे. मग मला त्या लग्नातून का हकललं? त्यांना झोप येत नाही. घरी येतात, गोविंदरावांना सांगतात. त्यांचे वडील गोविंदराव त्यांना म्हणतात की अरे त्या ब्राह्मणाच्या लग्नामध्ये कशाला गेला होता? आपण खालच्या जातीचे आहोत, ते उच्च आहेत. मग महात्मा फुले म्हणले ते उच्च आपण नीच कस काय? मग महात्मा फुलेंनी इतिहास वाचायला चालू केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी वाचला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाला होता. कारण छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 ला ज्यावेळेस राज्याभिषेकाची वेळ आली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाला की तुम्ही शूद्र आहात, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. इथल्या महाराष्ट्रातल्या 400 ब्राह्मणांनी विरोध केला होता आणि सांगितलं होतं की महात्मा फुले म्हणाले की आमच्या राजाला सुद्धा अपमान झालेला आहे. मग इथल्या लोकांची काय परिस्थिती असणार आहे? म्हणून याचं कारण महात्मा फुलेंनी शोधलं की हे कारण जे आहे हे मामा अज्ञान आहे. मग अज्ञान आहे तर काय करावं लागेल? इथल्या लोकांना शिक्षण द्यावं लागेल. म्हणून महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ क्या अविद्येने केले. म्हणजे शिक्षण नसल्यामुळं एवढे अनर्थ झालेले आहेत. आणि 1 जानेवारी 1848 ला महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केली आणि मुली शिकू लागल्या. पण एवढ्यावर ते लोक थांबले का? एवढ्यावर थांबले नाही. सावित्रीमाई ज्यावेळेस मुलींना शिकवायला जायच्या, कुणीतरी यायचं सावित्रीमाईला दगड फेकून मारायचं, कुणीतरी यायचं चिखल फेकून मारायचं. सावित्रीमाईनं काय करायच्या? सोबत एक साडी घेऊन जायच्या, मुलीला शिकवताना साडी बदलायच्या, चांगली साडी घालायच्या आणि त्या मुलींना शिकवायच्या. परत ती शेणानं भरलेली साडी, चिखलानं भरलेली साडी घालायच्या. कारण परत येताना सुद्धा सावित्रीमाईला शेण चिखल फेकून तिथले लोक मारायचे. एवढं सहन कशासाठी केलं? कारण आपल्या मुली इथल्या शिकल्या पाहिजे, आपल्या मुली ज्ञानी झाल्या पाहिजे, आपल्या मुली इथल्या सुधारल्या पाहिजे, आपल्या मुली इथल्या डॉक्टर झाल्या पाहिजे. म्हणून सावित्रीमाईनं शेण दगड चिखल अंगावर झेलला. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीमाईनं मुलीला शिकवलं. पण एवढ्यावर सुद्धा ते लोक थांबले नाही. ते गोविंदराव फुलेंकडे गेले आणि गोविंदराव फुलेंना म्हणले की तुमच्या सुनेला आवरा, तुमच्या मुलाला आवरा, तुमचा मुलगा आणि तुमची सून धर्म बुडवायला निघाले, ताटामध्ये आळ्या पडतील. मुलगी शिकली म्हणजे ताटात आळ्या पडतात असं म्हणायचे. आता का म्हणून ताटात आळ्या पडणार? म्हणजे खोटा इतिहास बिंबवायचे. आणि महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले म्हणले त्यांचे महात्मा फुलेंना की ज्योतिबा हे काम तू बंद कर. त्यावेळेस महात्मा फुले म्हणतात की हे मी काम बंद करू शकणार नाही. त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी सांगितलं की मग तुला जर काम नाही बंद करायचं तर हे घर सोडून जा. महात्मा फुले घर सोडलं. महात्मा फुलेंनी त्यांच्या बापाला सोडलं पण उद्देश नाही सोडला, शिक्षणाचा हाती घेतलेलं काम नाही सोडलं. मग त्यांना महात्मा फुलेंना आणि सावित्रीमाईला उस्मान शेख आणि फातिमा शेख या मुस्लिम बांधवांनी त्यांना घरामध्ये जागा दिली आणि तिथून पुढे महात्मा फुलेंनी शिक्षणाचं काम चालू ठेवलं आणि महात्मा फुलेंनी मुलींना शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय त्याग होता बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला चुकीचा इतिहास सांगितला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी, म्हणजे हे दलितांचेच महापुरुष असा इतिहास आपल्या समोर सांगितला जातो. आपल्याला वाटतं की ते दलितांचे आहेत, आपलं काही घेणं देणं नाही. पण मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नाही, इथल्या शेतकऱ्यांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे, सर्व बहुजनांचे नेते होते. 10 जानेवारी 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेवर 25,000 शेतकऱ्याचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळावर घेऊन गेले होते. या देशामध्ये आपले अनेक नेते सांगितले जातात, शेतकऱ्याचे नेते सांगितले जातात, पण या देशामध्ये शेतकऱ्याचे नेते जर सर्वात अगोदर कोण असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला त्याग समजला पाहिजे.
एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार लेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माता रमाईच्या मांडीवर औषधा विना गेले. शेवटचा राजरत्न गेला. त्या राजरत्नाला गुंडाळायला साधा कपडा सुद्धा बाबासाहेबाजवळ नसताय. ते कपडा आणाय सुद्धा बाबासाहेबांच्या खिशात पैसे नसतात. ते नातेवाईक म्हणतात की बाबासाहेब त्या राजरत्नाला कपडा आणा, अंत्यविधी करायचा आहे. बाबासाहेब एक खोली असते, त्या खोलीमध्ये जाऊन भिंतीला डोकं आपटू रडतात की मी एवढं समाजासाठी करत आहे, आज माझ्या मुलाला गुंडाळा कपडा सुद्धा नाही. ते माता रमाईच्या लक्षात येते. माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडतात आणि त्या राजरत्नाला गुंडाळू त्याचा अंत्यविधी केला जात आहे. एवढा त्याग माता रमाईचा बाबासाहेबांचा हे केवळ दलितासाठी नव्हता, सर्व समाजासाठी होता. ओबीसीचा ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण पंडित जवाहरलाल नेहरू देत नव्हते, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता एखादा ग्रामपंचायत सदस्याला म्हणून बघा समाजावर अन्याय होतोय, तुझा दिन राजीनामा. ते म्हणते मी अरे निवडून येण्यासाठी ज्याचं तोंड बघत नव्हतं त्याच्या पाया पडावं लागलं मला, आणि मी कशाचा राजीनामा देतो. म्हणून वामनदादा कर्डक असं म्हणतात की भीमा भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, ते 5 लोक सुद्धा आज मिळणं अवघड झालेलं आहे. महापुरुषांनी कोणत्याच एका जातीसाठी काम केलेलं नाही. तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला ओळख दिली बहुजन, तुकाराम महाराजांनी आपल्याला ओळख दिली वारकरी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली मावळा, महात्मा फुलेंनी आपल्याला ओळख दिली सत्यशोधक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळख दिली कार्यकर्ता. अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानलं, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु मानलं. हे नातं महापुरुषांचं समजण्यासाठी जयंती आहे. पण आज जाती जातीमध्ये आज वाद लावला जात आहे. आज जो पिढ्यानं पिढ्या इथला गावखेड्यात राहणारा आमचा बहुजन समाज, एकत्रित राहणारा बहुजन समाज, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा, सहभागी होणारा समाज, एकमेकाच्या संकटामध्ये धावून जाणारा इथला बहुजन समाज आज एकमेकाच्या विरोधामध्ये काट्या घेऊन धावत आहे. ही आजची परिस्थिती झालेली आहे. म्हणून आपल्या गावकऱ्यांना मी आपल्याला विनंती करत आहे की आपण कोणत्याही जाती धर्माच्या वादात न पडता आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा कशी आदर्श शाळा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या गावामध्ये ग्रंथालय कसं निर्माण होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्याच्या घरामध्ये पुस्तक असतात त्याचे मस्तक सशक्त असतात, आणि ज्यांचे मस्तक सशक्त असतात ना ते कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या पुढे नतमस्तक होत नाही. ही पुस्तकाची ताकद आहे. म्हणून आपल्या लेकरांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण खूप वेळा आपण ऐकून घेतला, मला या ठिकाणी बोलावलं, माझा मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजन करण्याचे आपल्या सर्व गावकऱ्याचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि इथं थांबतो. जय मल्हार.